गुडघ्यावरती बसा, गुडघ्यावरती बसून वंशी आसनं करायची. गुडघ्यावरती बसून वंदन करायचं Tatiyampi buddhang saranam gacchami.
ธิยามิอาทินาดานาเวรมณีสิกขาปดังสมาธิยามิกาเมสุเมชาชาราเวรมณีสิกขาปดังสมาธิยามิอุสาวาระเวรมณีสิกขาปดังสมาธิยามิสุราเมรยามัชฌัปมาราธานาเวรมณีสิกขาปดังสมาธิยามิทิสรณีนาสมาเปญชาสีอันมันสรุกังกันวาภวานินาสัมปาติธรรมयानंतर पूज्यभदंत पनाराम आचार्य थायलंड यांना विनंती आहे की त्यांनी बुद्ध पूजा या ठिकाणी संपन्न करावी. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा इति विसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विच्चा चलना सम्पन्नो सुखतो लोकविदो अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सात्थदेव मनुसानं पुतो भगवति सवहतो भगवता धम्मो सन्निधिको अकालिको एकासिको ओपनैको पच्चन्तं वेदितां विඤ्ඤो इति सुपतिपन्नो भगवतो सावक संघो सुपतिपन्नो भगवतो सावक संघो यायपतिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपतिपन्नो भगवतो सावक संघो यदिता चत्तारि पुरिसयुगानि अन्तपुरिसपुङ्गला एष भगवतो सावक संघो आहुनयो बाहुनयो दक्षिणयो अञ्जलिकरणियो अनुत्तर पुण्यमेकं लोकसाधिकरणीयमाथपुसरेण यन्तं सन्तं पद अभिसमेत साहो उचो च सुचो च सुवचो च सहोतु अनादिमानि सन्तोषको च सुभगो च अपनीचो च सन्लौकवुत्तिं सन्तिन्धियो च दिवगो च अपकम्पो कुलेषु अननुकिन्तो न च तं समाचरे किञ्चियेन विञ्जो परे उपवतयो सुखिनो वा देविनो होतु सम्मे सन्ता भवन्तो सुखितां काये केचिवा नमो तान्त्रितसा वा धावता वा अनवशेष पीठा वा ये महन्ता वा माचिवा वा सका अनुगरुला पीठा वा ये च आधिरा ये च दूरे वसन्ति अभिदूरे भूता वा सम्भवेसि वा सभ्ये सन्ता भवन्तो सुखितां न भगो पदानि कुम्भे दनानि वा येन कान्तचिनं किञ्चिदयादो सकापतिकसंज्ञा नान्यमन्त्या सनुगमिञ्चयु माता यथा नियं पुन्तान् आयुषा एकभूतमनुरा हे एवं विष
ตัญจะสัมภโลกะสมิงมานะสัมภาวะเยอปริมาณาโอดานาโทจริริยจาสัมภารังอเวรังอสปันตังติตัญจานิสิงโนวาสยาโนวายาวตาสวิกตปินโตเอตัสติอนินทยปัมมะเมตังวิหาราอิจมาอุทิทิจานุภามาสีนวาราสเนนะสัมปันโนกาเมสุวินัยเทนังนาอิชาตุกัมปัสสยังกุตเลติติสาธุสาธุสาธุत्यानंतर भीमराव वायवळ साहेब हे या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये प्रास्ताविक करतील. एकच मिनिट बोलणार मी. आज आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ठोको संघाचं 1 दिवसाचं म्हणजे आपल्याकडे 5 दिवसासाठी ते परवडेमध्ये आलेले आहे. त्यांचा आपण एक आजच्या सकाळच्या सत्रामध्ये धम्मदेशना व विपश्यना ध्यान साधना या विषयावरती आपण एक शिबिर ठेवलेलं आहे. काल पूर्ण इथे पण 1 दिवसीय शिबिर होतं. आपल्याकडे आलेले भंतीजी जे आहेत ते डॉक्टर आसिफ उत्तम थारा सयाडो, म्यानमारमध्ये सयाडो म्हणजे महात्मा असतात आणि त्यांनी संपूर्ण जगामध्ये काम त्यांचं चालू आहे. विपश्यनाच्या माध्यमातून, मेडिटेशनच्या माध्यमातून भंतीजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं 120 सेंटर्स त्यांचे संपूर्ण देशामध्ये आहे. अमेरिका, तैवान, जपान, थायलंड, म्यानमार, बांगलादेश, व्हिएतनाम अशा बऱ्याचशा देशामध्ये त्यांचं काम चालतं आणि योगायोगाने ते आता एक 4 ते 5 महिन्यापासून बोधगया येथे त्यांचं काम चालू आहे. बोधगयामध्ये त्यांनी फार मोठं त्या ठिकाणी सुद्धा सेंटर त्या ठिकाणी चालू करण्यासाठी, विपश्यना केंद्र चालू करण्यासाठी फार मोठी त्या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे. जमीन सुद्धा त्या ठिकाणी घेतलेली आहे. तर त्यांचं महाराष्ट्रामध्ये सुद्धा काम या ठिकाणी चालू होणार आहे. ठबरबाबा म्हणून त्याची एक मोठी संस्था आहे जी अनेक देशामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा काम करते. भारतामधलं कम्युनिकेशनचं काम साधना ज्ञानी या माताजी बघतात. त्याचबरोबर सुगंधी शांती हे सुद्धा बघतात. तर आपल्या परभणीमध्ये त्यांना आणण्याचं एकच तात्पर्य आहे की आपल्या सर्व उपासकांना, साधकांना त्यांच्या फायदा व्हावा हा एकच प्रमुख मूळ उद्देश होता. आणि त्यांनी वेळ मागितल्याच्या नंतर आपण वेळ मागितला, त्यांनी आपल्याला वेळ दिला. त्यांचा वेळ मिळवणं हे सहजासहजी शक्य नाही. तुमचं माझं एक काहीतरी पुण्य असेल तेव्हा ते या ठिकाणी आले आणि त्यांना या ठिकाणी मी घेऊन आलो. आणि ते भविष्यामध्ये परभणीमध्ये सुद्धा मेडिटेशन सेंटर त्यांचं खोलण्याचा आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांचा मानस आहे. त्यांना मी खूप दिवस झाले त्यांना सातत्याने म्हणतोय की इंटरनॅशनल तुमचं ठबरबाचं एक मेडिटेशन सेंटर की ज्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे काही भंतेजी असतील, भिक्खुगण असतील, प्रशिक्षणासाठी, संशोधनासाठी एक मोठं मेडिटेशन सेंटर ते आपल्या परभणीमध्ये खोलणार आहे. आणि तशी मी त्यांना विनंती केली, त्यांनी मान्य केलेली आहे. आपल्या सर्वांना ते सांगतो आणि आपल्या साधकांमध्ये आणि भंतेजीमध्ये जास्त वेळ वाया न घालवता माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. I like to request Sayadaw to teach us, to guide us, to enlighten us by your great teaching, dear Sayadaw.
तरी अडचण झालं पाहिजे मनामध्ये. मोकळं बसा, एकामेकांना स्पर्श नाही झाला पाहिजे.